पाहतोय फलंदाज अथर्वला. भय्यू बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये चांगला खेळ भय्यूने केला होता संपूर्ण स्पर्धेमध्ये. तो भय्यू आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 1 पहिला षटक पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला बॉल कुशल कोरडे. पहिलाच बॉल फटका खेळलाय समोर फिल्डर आहे आदित्य गायकवाड. जज करतोय काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. प्रणित माधव धावले, आदित्य गायकवाड धावले आणि तदनंतर मात्र बरोबर 2 फिल्डरच्या बरोबर मध्ये हा बॉल जाऊन पडलाय. नक्की चूक कोणाची होती. ही मोठी चूक आहे कारण सोनूचा झेल आता मात्र सोडलाय. 2 धावा धाव फलकावरती झाल्यात. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आदित्य गायकवाडच्या माध्यमातून. अगदी मिड ऑफ मधून आपण पाहिलं तर मागे अंतर कापत असताना समोर जर आपण पाहिलं तर मिड ऑन मधून प्रणित माधव अंतर कापत होता आणि तदनंतर मात्र बरोबर 2 फिल्डरच्या मधोमध हा बॉल पाहायला मिळाला. पुढचा बॉल समोर फटका खेळला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड अलॉंग विथ द कार्पेट. सोनू इंद्र यांच्या बॅट मधून देखना स्ट्रोक बॉल जाईल सीमारेषा पार. आलाय चौकार. कुशल कोरडे पहिल्या बॉलवर 2 धावा, दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय सोनूच्या बॅट मधून. अगदी सरळ रेषेमध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका. काय फटका सजवला या खेळाडूने. त्याने सांगितलं मुलाखती दरम्यान ही मॅच आम्हाला जिंकायची आहे, काही करून ही मॅच आम्हाला जिंकायची आहे. पुढचा बॉल फटका आणखीन एक सुरेख बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार सोनूच्या बॅट मधून. लगातार बार येतोय चौकार. कारण अगदी ओव्हर दी कव्हर्स हा फटका खेळायचा होता. त्याचा प्रयत्न फसला आणि म्हणूनच की काय स्वतःवरती तो नाराज होताना पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल आलाय कुशल कोरडेला. आपण पाहतोय ओव्हर नंबर 1 हाताळत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक तो हाताळतोय. स्ट्रेट अंपायर सर नाशिर शेख त्यांच्या समवेत आपण पाहतोय सर सुबोध गडसे आणि थर्ड अंपायर म्हणून सूर्यकांतजी अडाव. हो यावेळेला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि आता सोनूची विकेट आली आहे. फलंदाज सोनू आउट. सोनू माघारी परतलाय. आता नवीन बॅटर आपण पाहतोय प्रथमेश मयेकर या संघाचा आयकॉन खेळाडू. प्रथमेश इंद्रे बाद झाल्यानंतर प्रथमेश मयेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि सर्व क्रिकेटचे चाहते आज मात्र ही स्पर्धा पाहण्यासाठी शिवडी विधानसभा प्रीमियर लीग शिवसेना प्रमुख चषक पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांची मांदी अळी पाहायला मिळते. प्रथमेश मयेकर नॉन स्ट्रायकिंग एंडला अथर्व भय्यू ताऊखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये चांगला खेळ चांगली बॅटिंग केली होती या फलंदाजाने. कुशल कोरडे आतापर्यंत 10 धावा त्याने खर्च केल्यात. सोनूची विकेट त्याने मिळवून दिली आपल्या संघासाठी. 2 चौकार आल्यानंतर मात्र डॉट बॉल आणि तदनंतर मात्र विकेट आली आहे सोनू इंद्रे यांची. चांगली बॅच. यावेळेला फटका खेळलाय प्रथमेश मयेकरने. बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. आलाय वन बाउन्स चौकार. 1 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावरती झाल्यात. 1 गडी बाद. टीम चिंतामणी 11 चिंचपोकळी डीजे.
धन्यवाद डीजे. तर मगाशी अविनाशी बिडबावकर यांच्याकडून एक विशेष पारितोषिक आले. प्रथमेश साळवी यांच्यासाठी जो झेल त्यांनी पकडला होता त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. विनंती असेल प्रथमेश साळवी आपण व्यासपीठावर या. प्रथमेश साळवी यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक आलं होतं अविनाशी बिडबावकर यांच्याकडून, जो त्यांनी झेल पकडला या मॅच मध्ये त्याच्यासाठी एक विशेष पारितोषिक दिलं जातं. एसी इव्हेंटचे सर्व अविनाशी बिडबावकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. सुरेख झेल पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय हा 1000 रुपयाचा पुरस्कार या फिल्डरला दिला जातोय. चांगला खेळ प्रथमेश साळवीने केला होता मागील मॅच मध्ये. धन्यवाद अविनाश शेठ बिडबावकर. हो, समोर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत कुशल कोरडे, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आयकॉन खेळाडू प्रथमेश मयेकर आणि प्रथमेश मयेकरच्या प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आले. मंदार गुरव आणि सिद्धेश भोसले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रतीक कदम, कर्णधार या संघाचा अयान स्टार्स. अभिजी महाडेश्वर यांचा हा संघ. त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय प्रथमेश सोनू एंद्रे यांचा संघ, टीम चिंतामणी 11 चिंचपोकळी. ऑरेंज आर्मी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. प्रथमेश मयेकर आयकॉन खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. फटका खेळलाय, पुल झालाय सक्सेसफुल. पहिला आलाय षटकार. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा रोख रकमेचा पुरस्कार सिद्धेश भोसले आणि मंदार गुरव यांच्याकडून दिला जातो या फलंदाजाला. पहिला आलाय षटकार. धावा झाल्यात आता धाव फलकावरती 21 ऑन बोर्ड. प्रतीक ओ यावेळेला चांगला बॉल पिचिंग झाल्यानंतर आपण पाहिले तर बरोबर गेला यष्टीरक्षक जगदीश जाधवच्या हातामध्ये. हा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व 2 आपण पाहतोय. फटका खेळलाय, ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, तो बनेल दर्शक. तोपर्यंत बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. डीजे चौकार आलाय. चांगला स्ट्रोक, चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला प्रथमेश मयेकरच्या बॅटमधून. हो यावेळेला चांगला बॉल, प्रचंड वेगात खोलात बॉल हाताळला होता. रन मात्र मिळणार नाहीये आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच ओव्हर नंबर 2 चा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 25. येस, ओव्हर टू यू डीजे. थँक्यू. ओव्हर नंबर 3 नवीन गोलंदाज पुन्हा एकदा पाहतोय आपण कुशल कोरडे यांना. अगदी हाय अँड आर्म ऍक्शन, चांगला गोलंदाज आहे. क्षमता आहे या गोलंदाजाकडे. चांगले बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. मागील पहिल्या षटकामध्ये अगदी 14 धावा त्याने खर्च केल्या आणि विकेट देखील पटकावली होती. तोच गोलंदाज. पहिला बॉल हातात असताना समोर आपण पाहिलं तर अथर्व आहे आणि त्याच्याच बॅटमधून भयू
पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्या बॉलवर षटकार आलाय. डावकुरा फलंदाज, डाव्या हाताचा हा फलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये अथर्व फराटे भय्यू आणि त्याच्याच बॅटमधून हा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार. हो, दिशा दिली आहे. झोपला, पडला, फिल्डर पाहतोय, बघतच राहील आणि बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. षटकार. झोपला शॉट पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये. भय्यूच्या बॅटमधून 2 बॉलवर 2 षटकार. काय फटके खेळलेत. एक लो फुल टॉस, ज्युसी फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण, तदनंतर मात्र हा दुसरा बॉल. दुसऱ्या बॉलला अक्षरशः पाठवले सीमारेषा पलीकडे. 6 धावा आल्यात. षटकार आलाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 37. 37 ऑन बोर्ड. हो, यावेळेला सोडून दिलाय. प्रचंड वेग, चांगला बॉल पाहायला मिळालाय. कुशल कुर्डे चांगला बॉल हाताळलाय. 2 षटकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. जगदीश जाधव यस्टनच्या मागे चांगलं यष्टी रक्षण पाहायला मिळालंय. ओहो, यावेळेला प्रॉपर टायमिंग नव्हतं, कनेक्शन देखील नव्हतं. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतायत, तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 38. 38 धावा धाव फलकावरती झाल्यात. दहा संघांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. 10 संघांचे 10 संघमालक, 10 संघमालकांचे 10 आयकॉन खेळाडू. अशा पद्धतीने ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग. फटका खेळलाय, उभा राहिला, उभा राहूनच बॉलला पाठवला सीमारेषा पलीकडे. षटकार. डीजे. थँक्यू, धन्यवाद. प्रत्येक षटकारासाठी सिद्धेश भोसले आणि मंदार गुरव यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार. आतापर्यंत प्रथमेश मयेकरच्या बॅटमधून तब्बल 3 षटकार पाहायला मिळालेत. गेटच्या समोर गेटच्या समोर ज्या दुचाकी बाईक पार्क केलेल्या आहेत त्या वाहनधारकांना विनंती आहे थोडं सहकार्य करा आणि विनंती असेल गेटच्या समोर आपण पार्क करायचे. समाज मंदिर हॉलच्या समोर ज्या दुचाकी बाईक पार्क केलेल्या आहेत त्या वाहनधारकांना विनंती आहे आपण या मैदानाच्या गेटच्या समोर त्या बाईक पार्क करा. आता मात्र ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 44. 44. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. आयकॉन खेळाडू जगदीश जाधव गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळेल या मॅच मध्ये. भय्यू आणि त्याच्या समवेत प्रथमेश मयेकर. आतापर्यंत 2 षटकार आलेत प्रथमेश मयेकरच्या बॅटमधून. 2 षटकार ठोकलेत भय्यूने आणि आणखीन एक. क्या बात आहे, उंची जास्त आहे, लांबी देखील गाठली आहे बॉलने आणि बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार. चांगला स्ट्रोक भय्यूच्या बॅटमधून.
हो, यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, बॉलच्या खाली फिल्डर 1 2 3 आणि आता मात्र विकेट किपर स्वतः प्रतीकने हा झेल पकडलाय. विकेट आली फलंदाज तर आउट डीजे. नवीन फलंदाज मयुरेश यादव बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम करिरोड दावखुरा हाताचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना. चिंतामणी 11 चिंच पोकळी संघ व्यवस्थापक म्हणून आपण पाहतोय प्रकाश पांगम. चांगली संघ बांधणी केली आहे प्रकाश पांगम यांनी आपल्या संघासाठी. चिंतामणी 11 आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 50 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट टीम चिंतामणी 11 चिंच पोकळी. मयुरेश यादव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी डावखुरा फलंदाज. ओहो, चांगला बॉल जगदीश यांनी हाताळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 51. सौरभ बांद्रे काय खेळ केला होता मागील म्हणजेच कालच्या पहिल्या रजनीमध्येच त्याची बॅट बोलली होती. शेवटच्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. प्रतीकने चांगली साथ दिली होती त्याला. जगदीश जाधव आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे. प्रणित माधवला आपण पाहतोय, दीपक शर्माला आपण पाहतोय, कुशल कुर्डेला आपण पाहतोय या मॅच मध्ये इन ऍक्शन. यावेळेला फटका खेळलाय. उंची जास्त आहे, लांबी पाहायची आहे. सौरभ बॉलच्या खाली चूक करणार नाहीये आणि तदनंतर मात्र सेलिब्रेशन. फलंदाज प्रथमेश मयेकर आउट. दोन षटकार पाहायला मिळाले प्रथमेश मयेकरच्या बॅट मधून आणि या दोन षटकारांसाठी म्हणजे तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सिद्धेश भोसले आणि बंदार गुरव यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी हे पारितोषिक होतं आणि तदनंतर मात्र आपण आता पाहिलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना ओमकार हळशी. हे मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय. व्यासपीठावर बसून सर्वच मान्यवर क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. खूप सारी मेहनत आयोजन समितीने देखील घेतली आहे. पुढचा बॉल बॅटची कडा आणि आणखीन एक विकेट आता मात्र पाहायला मिळते. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाज ओमकार हडशी देखील माघारी परतलेत. विकेट. अनिकेत सरमळकर नवीन फलंदाज. नवीन फलंदाज अनिकेत बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो. 51 धावा धाव फलकावरती झाल्या. 3.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. अनिकेत आले, ड्राईव्ह केले, बॉलला ढकलले हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक प्रणित माधव लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत पोहोचले. एक धाव पूर्ण केली आहे. ओव्हर नंबर 4चा खेळ आता समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाले धाव फलकावरती 52. 4 गडी बाद.
52 धावा धावफलकावरती झाल्यात. 52 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचे 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. या पहिल्या डावातील चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. अयान स्टार्स आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय चिंतामणी 11 चिंचपोकळी या संघ. ऑरेंज जार्बी प्रथम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. चिंतामणी 11 चिंचपोकळी या संघ. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रतीकला गोलंदाजीसाठी येत असताना. ओव्हर नंबर 5 पहिला बॉल प्रतीक कदम. पहिला बॉल सोडून दिलाय. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 53. 53. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. चांगली सुरुवात, कारण 4 ओव्हरमध्ये 52 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही शेवटचे 12 चेंडू अजूनही बाकी आहेत या मॅच मधील. हो, स्ट्रोक खेळलाय अंदाज घेऊन. टायमिंग प्रॉपर आहे आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. अनिकेत सरमळकरने आलाय त्याच्या बॅटमधून षटकार. आणि आमचे मित्र सुमित मोरे म्हणजेच पिंट्या देखील आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. षटकार आलाय. फटका खेळला यावेळेला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून प्रणित बॉल पर्यंत पोहोचलेत. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 60. आणि प्रतीक कदम यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सुदेश सकपाळ यांच्याकडून. ओ यावेळेला मयुरेशच्या बॅट मधून आलाय षटकार. गरज होती षटकाराची. षटकार मयुरेशच्या बॅट मधून. आणि यस, थँक्यू डीजे. आणि हे फॅन्स आपण पाहतोय मयुरेश यादव याचे. आज मात्र आपण पाहतोय सर्व चाहते मैदानाच्या आतमध्ये. काही चाहते येताना पाहायला मिळतात आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी. आज मात्र हे सर्व चाहते उपस्थित राहिलेत या ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानात. आणि षटकार आल्यानंतर मात्र आपण पाहिलं तर चाहता मैदानामध्ये आला. त्याने देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात मयुरेशला. पुढचा बॉल ड्राईव्ह केला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. बंदुकीतून ज्याप्रमाणे गोळी सुटते ना त्याचप्रमाणे बॅट मधून बॉल निघाला आणि गेला सीमारेषा पलीकडे. चौकार. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलाय प्रणय चौधरी यांच्याकडून गोलंदाज प्रतीकसाठी. आणि आता मात्र षटकार आल्यानंतर चौकार देखील पाहायला मिळाला. हो यावेळेला चांगला बॉल. प्रचंड वेग. आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर बरोबर अडवलाय यष्टी रक्षक जगदीश यांनी. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 70 धावा धाव फलकावरती झाल्यात. 70 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक म्हणजेच अजूनही शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. हो यावेळेला पीक केलाय मयुरेशने. बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. आलाय मयुरेश यादव. ब्रँडेड सिक्सर.
ऑन स्क्रीन आपण पाहतोय सुमित आणि हे सर्वच आज मात्र क्रिकेटचे चाहते आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चाहता मैदानामध्ये आलाय मयुरेश यादव साठी. 76 धावा धावफलकावरती झाल्या. 4 गडी माघारी परतले. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजीसाठी प्रणित माधव रब्बाडा, एक युवा उद्योन्मुख टॅलेंटेड गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. प्रणित माधव चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. चिंतामणी 11 चिंचपोकळी त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय अयान स्टार्स. ओ पहिला बॉल बॅटची कडा. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 78. 78 धावा धावफलकावरती झालेत. लास्ट 5 बॉल्स टू गो. डू ऑर डाय मॅच. ज्याप्रमाणे मुलाखती दरम्यान सांगितलं प्रथमेश इंद्रे यांनी, ही मॅच महत्वाची आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 78 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. टीम चिंतामणी 11 चिंचपोकळी. प्रणित माधवला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. गोलंदाज प्रणित. फटका खेळलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक सौरभ बांद्रे, त्याच्या डोक्यावरून बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. ऐंशी 82. स्लोअर वन. चांगला बॉल गोलंदाजाने हाताळलाय. आता मात्र फलंदाज बीट झालेत. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि आता मात्र फलंदाजी करत असलेल्या संघाने आता मात्र व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. पुढील मॅच टीम श्रीजा 11 आणि त्यांच्या विरुद्ध शिवडी मुंबईकर्स. दोन्ही संघांना विनंती आहे टॉस साठी आपण यायचंय. चालू असलेल्या सामन्याच्या मध्यंतरानंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. शिवडी मुंबईकर्स आणि त्यांच्या विरुद्ध टीम श्रीजा 11 लालबाग. हे सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत मैदानाच्या आतमध्ये. हा खेळ पाहण्यासाठी, आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी, SVPL पाहण्यासाठी प्रेक्षकांची मांदियाळी पाहायला मिळते. जिथे जाईल तिथे प्रेक्षक आहेत. पहा हे ऐतिहासिक मैदान आपण पाहतोय आणि आता मात्र पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल असेल. फटका खेळलाय समोर. फिल्डर आहे, चूक करणार नाहीये. झेल पकडलाय अनिकेत. आता मात्र माघारी परतताना पाहायला मिळतात. विकेट. नवीन फलंदाज मोहिल चावडा, विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचे जर आपण पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. 83 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. मोहिल चावडा आज बॅटिंग करावी लागेल. संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करून संघाला दाखवावं लागेल मोहिलला. आता तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 83 धावा धावफलकावरती झालेत. ओ यावेळेला बॅटची कडा. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून चूक होते आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 84. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 84 धावा धावफलकावरती झाल्यात. 5 गडी माघारी परतलेत. मयुरेश यादव चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या मॅच मध्ये 5 बॉल मध्ये 17 धावांवरती तो बॅटिंग करतोय. चांगल्या फॉर्म मध्ये मयुरेश यादव. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याने ठोकलेत या मॅच मध्ये. तो मयुरेश यादव स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचंय. दुसरी धाव घेत असताना विकेट आली आहे.
फलंदाज माघारी परतलाय आणि धावबाच्या स्वरूपात आता मात्र मयुरेश यादव मनुबाद. धन्यवाद डीजे छोटू, धन्यवाद. 85 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना. साई शालेत बॅटिंगसाठी. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. प्रणित माधव आतापर्यंत 9 धावा त्याने खर्च केले. चांगलं कमबॅक पाहायला मिळते प्रणित माधवच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आणि हा फटका फसलाय. फिल्डर बॉलच्या खाली झेल पकडलाय. म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती. आता 85 जिंकण्यासाठी 86 धावांची गरज असणार आहे. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. टीम श्रीजय 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध शिवडी मुंबईकर्स. अविनाशजी मिडबावकर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. एसी इव्हेंटचे सर्वेसर्वा अविनाश मिडबावकर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा आता मात्र टॉस केला जातोय. दोन्ही कर्णधार विनंती असेल आपण या टॉस साठी. श्रीजय 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध शिवडी मुंबईकर्स. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये पुढील मॅचचा आता मात्र टॉस केला जातोय. एसी इव्हेंटचे सर्वेसर्वा माननीय श्री अविनाशजी बिडबावकर साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा आता मात्र टॉस केला जाईल. क्रिकेटचा महासंग्राम शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व 2. हा क्रिकेटचा महासंग्राम दिवस क्रमांक 2 आपण पाहतोय. सायंकाळ दुसरी या स्पर्धेची. चांगले सामने भेटीला आलेत. काय मॅच रंगली आहे. कालच्या संपूर्ण पहिल्या रजनीमध्ये जर आपण पाहिलं तर शतकवीर प्रथमेश नाना पवार. हा यस प्रथमेश मयेकर, आपण प्रथमतः व्यासपीठावर या. पारितोषिक आलेलं होतं ते घेऊन जायचंय. प्रथमेश मयेकर. सिद्धेश भोसले आणि मंदार गुरव यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. प्रथमेश मयेकर या. सिद्धेश भोसले आणि मंदार गुरव यांच्याकडून हे पारितोषिक 1000 रुपयाचं अविनाश मिडबावकर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल प्रथमेश मयेकरला. येस प्रथमेश मयेकर, या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सर आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या विशू टॉस साठी या. आणि शिवडी मुंबईकर्स सूर्या नायडू रामदास टॉस साठी यायचंय. यस विशू एका बाजूला आणि रामदास एका बाजूला. कोण कॉल करते? सेम टॉस आहे आपला. शिवसेना मशाल आणि SVPL. यस विशू कॉल करतील. मशाल शिवसेना मशालच आली आहे. म्हणजेच श्रीजय 11 लालबाग. प्रथमतः विशू टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. या मॅच बद्दल काय सांगाल? या स्पर्धेमध्ये तुम्हाला आव्हान कायम ठेवायचं असेल तर ही मॅच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. या मॅच बद्दल काय सांगाल? नाही, ही मॅच आम्हाला जिंकायची आहे कारण आम्ही 3 मॅच खूप खराब परफॉर्मन्स केलाय. आम्हाला ही मॅच जिंकायची आहे. आणि या मॅच मध्ये काही संघ बदल आहे का? हां, ते जे खेळले नाही खेळाडू ते ही मॅच खेळते. येस, या मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. रामदास काय सांगशील? समोरच्या संघाने टॉस जिंकलाय. श्रीजय 11 लालबाग या संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. ही मॅच तुमच्यासाठी देखील इम्पॉर्टंट आहे तितकीच, कारण सूर्या नायडूने चांगली बॅटिंग केली. प्रथमेश बेलशेल अजूनही सूरगवस्था आला नाहीये. त्याच्याविषयी काय सांगशील? नाही, काही नाही, हा क्रिकेटचा पार्ट आहे. ह्या मॅचला प्रथमेश बेलशेल खूप चांगली फलंदाजी करू शकतो. आम्हाला कमी 80-90 धावा कराव्यात लागल्या सामना जिंकायचा असेल तर. आणि आम्हाला हे पण सुद्धा ही मॅच आणि नेक्स्ट मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. पण ही मॅच पहिला जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा आम्ही या सर्व स्पर्धेमध्ये
आव्हान राहू शकतं. येस, या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्याकडे जमा करायची आहे. नेक्स्ट मॅचचा आता मात्र टॉस झालाय. शिवडी मुंबईकर्स आणि श्रीजय 11 लालबाग. टीम श्रीजय 11 लालबाग म्हणजेच विशरद पगार हे कर्णधार असलेल्या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. रोशनजी पाथाडे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. धन्यवाद अभिषेक. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अगदी अबुदयनगरच्या राज्याच्या आशीर्वादानं आपण आज चालू झालेली ही स्पर्धा कालपासून पाहतोय आणि या कालच्या स्पर्धेपासून मात्र सुरुवात झाल्यानंतर आपण एकापेक्षा एक वरचढ आणि मातब्बर अशा 10 संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेदरम्यान आपण जर पाहिलं तर खूप चांगला खेळ मात्र मागील 2 दिवसांमध्ये पाहायला मिळाला. आता मात्र अगदी हळूहळू आपण संध्याकाळच्या सत्राकडे वळतोय. थोड्याच वेळात मात्र लाईट सुद्धा ऑन होतील. त्यापूर्वी आपण या चालू असलेल्या सामन्याचा दुसरा डाव पाहूया. 36 बॉल आणि 86 धावा असा मात्र हा सामना आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूला अयान स्टार्स अमित महाडेश्वर आणि टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर प्रथमेश सोनू येंद्रे यांचा संघ चिंतामणी 11 चिंचपोकळी. दरम्यान विनंती असेल शिवडी मुंबईकर आणि त्याचबरोबर श्रीजा 11 आपली प्लेइंग 11 सर्वप्रथम तर आपण आमच्यापर्यंत पोच करायची आहे. रामदास गार्गे आपली प्लेइंग 11 घेऊन जायची आणि आम्हाला फिलअप करून द्यायची आहे. विशारद आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा आपली प्लेइंग 11 यायचं आणि घेऊन जायची आहे. छत्तीस बॉल आणि 86 धावा असं मात्र समीकरण आपण मेगा स्क्रीनवरती बघताय. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं विविध अँगलने HD कॅमेऱ्यासोबत मात्र केलं जाणार हे हाय क्वालिटी डेफिनेशनच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर हे खूप चांगलं काम आपल्याला पाहायला मिळतंय प्रोलिंग स्पोर्ट्स यांचं. आज सकाळच्या सत्रात प्रोलिंग स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा विपुलदादा पांडुलकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले होते. त्यांची टेक्निकल टीम आपण जर पाहिलं तर खूप चांगलं कार्य करताना या स्पर्धेच्या माध्यमातून 36 बॉल 86 धावा अयान स्टार या संघाला अमितजी महाडेश्वर यांच्या टीमला गरजेच्या असलेल्या धावा आपण बघतोय. सलामीची जोडी मैदानावर दाखल झालेली आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय तो जगदीश जाधव आणि त्याच्या सोबत मात्र सौरभ बांद्रे. तर सामन्याचा श्री गणेश या वेळेला होईल. सेकंड इनिंगचा खेळ. दोन्ही टीमला मात्र या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. शिवसेना प्रमुख चषक SPPL 2025 सीझन 2 चा हा सामना. लाईट्स ऑन करायला हरकत नाहीये. मी आमच्या लाईट्समॅनला मी विनंती करेन आपण लाईट्स ऑन केलं तरी चालेल. अगदी वेळेवर लाईट चालू केली जाईल तोपर्यंत आपण हा सामना सुरू करूया. फुल टॉस चेंडू. पहिल्याच बॉलवर जगदीश जाधवच्या बॅट मधून तडाखा पाहायला मिळेल. पहिलाच बॉल सीमा पार. येतोय षटकार. बॉलचा पुरेपूर समाचार. बॉल पाठवला सरळ सीमारेषा पार. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनवरून येतोय षटकार जगदीश जाधवच्या बॅटमधून. काल सुद्धा आपण जर पाहिलं तर या सलामीच्या जोडीने खूप चांगला खेळ केला होता आणि मधल्यामध्ये आपण जर पाहिलं तर आदित्य गायकवाड सारखा खेळाडू खूप प्रभावी कामगिरी करताना काल अयन स्टार साठी आपल्याला बघायला मिळाला. ओमकार हडशी मात्र पहिली ओव्हर हाताळतोय आणि पहिलाच बॉल त्याच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला गेलाय. षटकारासोबत आपल्या वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं जगदीश जाधवनं उघडलं. आपले इरादे तो स्पष्ट करतोय. श्रीजा 11 आपण सुद्धा आपली प्लेइंग 11 घेऊन जायची. यावेळेला ओव्हरपिच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून इनसाइड आउट. जगदीश जाधवच्या बॅटमधून एक क्लासिकल अंदाज बघायला मिळतोय. कॉपी बुक स्टाईल फटका. आणखीन एक षटकार. चांगली केली आहे. अर्ध काम मात्र जगदीश जाधवनं केलंय. फलंदाजांना आत्मविश्वास दिलाय की होय मी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या सामन्यावरती मात्र आपल्याला एक मोठा विजय मिळवायचा आहे हे दाखवून दिलं जगदीश जाधवने. ओमकार हडशी गोलंदाजी करत असताना पहिल्या दोन्ही बॉलवर 2 मोठे फार या वेळेला आपल्याला खेळले गेलेले फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 धावा 1 ओव्हर आणि पहिल्याच ओव्हर मधून 2 बॉल षटकार ठोकले गेले आणि या वेळेला मात्र हलक्या हाताने अगदी थोडासा कमी गतीने हाताळलेला आपण बॉल पाहतोय.
ओमकार हर्षीसाठी मात्र या वेळेला थोडंसं व्हेरिएशन करणं महत्वाचं होतं आणि ते त्यांनी केलं सुद्धा. एक चांगली पिचिंग पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर चेंज ऑफ पेस गतीमध्ये मात्र केलं गेलेलं परिवर्तन आणि त्यामुळे आलेला हा डॉट बॉल. पहिला बॉल फुलटॉस टाकला, त्यावर मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट षटकार ठोकला. तदनंतर ओव्हर पिच बॉल टाकला, त्यावर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकार ठोकला आणि परत एकदा राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड जगदीश जाधव ब्रँडेड सिक्सर. मैदानाचा आकार जरी छोटा असला, प्रेक्षकांना बघायला जरी खूप सोपं वाटत असलं, तरी मात्र ज्या दर्जाचा हा बॉल मात्र वापरला जातोय, लाईट वेट टेनिस बॉल आहे आणि त्या बॉलला मात्र तुम्हाला मिडल ऑफ द बॅट करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाहीये जर मोठे फटके तुम्हाला खेळायचे असतील. 4 चेंडू 18 धावा, 3 षटकार. पुन्हा एकदा मात्र खोलात टाकलेला बॉल, या वेळेला मात्र 2 खेळाडूंच्या मधून अलॉंग विथ द कार्पेट मात्र आउटफील्ड फास्ट आहे, निघून जातोय बॉल, सीमारेषा पार. धावा मिळतील 4 4 4 4 चौकार. बॉलच्या मेरिट वरती खेळला गेलेला हा फटका ओमकार हर्षीच्या 5व्या चेंडूवरती 22 धावा स्कोर कार्ड वरती लगावलेत. 86 धावांचा पाठलाग करत असताना मात्र पॉवर प्लेचा खूप चांगला फायदा उचलतोय जगदीश जाधव. शेवटच्या बॉलसाठी ओमकार हर्षी गोलंदाजी मार्कवर. परत एकदा फुल टॉस पॉइंटच्या डोक्यावरून मात्र आता परत हा बॉल जातोय त्याच दिशेला, त्याच मार्गाला. आणखीन एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळेल तो जगदीश जाधवच्या बॅटमधून. चांगला फटका सजवला, शेवटचा बॉल होता, त्यावरही 4 धावा आल्या आणि चौकारासोबत मात्र पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर बिनगडी बाद 26 धावा, 3 षटकार 2 चौकार 1 निर्धाव चेंडू असं मात्र पहिल्या ओव्हरचं विश्लेषण आपल्याला बघायला मिळतंय. जगदीश जाधव 6 चेंडूत 26, संघाची धावसंख्या 1 ओव्हर नंतर 26, म्हणजे या सर्वच्या सर्व 26 धावा ज्या आहेत त्या जगदीशच्या बॅटमधून आल्यात. आणि दुसऱ्या बाजूने आता नवीन ओव्हरच्या सुरुवातीच्या बॉलसाठी तरी मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो सौरभ बांद्रे. कालचा दिवस मात्र सौरभ बांद्रेने सुद्धा एका मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा मान पटकावलाय. या खेळाडूची सुद्धा चर्चा राहिली आहे. अगदी पहिलं पर्व ज्या वेळेला आपल्या स्पर्धेचं आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळेला मात्र या खेळाडूने खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश प्रवीण मयेकर, काळा चौकीचा गिरीश कोचरेकर आता मात्र गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. 86 धावांचा पाठलाग, अजूनही मात्र गरज आहे ती ओव्हरमध्ये 5-60 धावांची. 30 चेंडू आणि 60 धावा, निम्मे चेंडू आणि दुप्पट धावांची आवश्यकता. यावेळेला इनसाइड आउट क्लासिकल फटका पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मात्र खूप चांगलं एक्झिक्युशन या बॉलवरती आणि प्रथमेश प्रवीण मयेकर यांच्या प्रत्येक विकेटसाठी मंदार गुरव बंड्या आणि त्याचबरोबर सिद्धेश भोसले बच्चू यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी प्रथमेशला 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. पारितोषिकांचा मात्र भरघोस असा वर्षाव खेळाडूंवरती या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. दरम्यान षटकार आलाय, यावेळेला मात्र बेस्ट डिसमेंटल केलेत, यष्टे उद्ध्वस्त केले, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, लाकूडतोड गोलंदाजी पाहायला मिळते आणि सौरभ बांद्रे बाद. मोठी विकेट आली आहे आणि जसा विकेट येतोय डीजेला मिळेल संधी. एक सुमधुर संगीत ऐकूया, काही क्षणातच परत येऊया. बघा हे आमचे सर्व दर्दी प्रेक्षक, अगदी अबाल वृद्ध प्रेक्षक या स्पर्धेला लाभलाय. अगदी लहान मुलांपासून मात्र अगदी ज्येष्ठ थोरापर्यंत आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला लाभलेले हे प्रेक्षक आपण मेगा स्क्रीन वरती बघताय. अगदी जिथे जागा भेटेल तिथे आपण बसून उभं राहून या मॅचचा आनंद घेणार हा सर्व प्रेक्षक वर्ग, आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं शिवसेना प्रमुख चषक
शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025च्या या दुसऱ्या पर्वात मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी संध्याकाळचा चहा करून मात्र आता प्रेक्षकांना एक खमंग मेजवानी या मैदानावरती आहे. यानंतर सुद्धा एक मोठी फाईट होणार आहे. यानंतर आपण जर पाहिलं तर श्रीजा 11 लालबाग आणि त्यांच्या विरोधात मात्र शिवडी मुंबईकर. एका बाजूला विक्रांत जाधव असतील आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी दरेकर आणि संदीपजी इंगळे यांची टीम. बत्तीस वर 1 सध्या 2 बॉल पूर्ण झाले. प्रथमेशच्या ओव्हर मधले त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. प्ले डाऊन झाले सौरभ बांद्रे आणि त्यांची जागा घेण्यासाठी आदित्य गायकवाड. पहिलाच बॉल काय फटका केलाय. गुडघा टेकलाय आणि बॉल सरळ मैदानाच्या बाहेर फेकलाय. ब्रँडेड षटकार आदित्य गायकवाड. डीजे थँक्यू. आणि जसं आपण चेन्नई सुपर किंग्स साठी ऋतुराज गायकवाडला बघतो ना, तसंच मात्र आयन स्टार साठी आदित्य गायकवाड आहे. अगदी चेन्नई सुपर किंग्सचाच किट मात्र त्यांच्या अंगावरती असं वाटतंय. पिवळ्या रंगाच्या टी शर्ट ट्रॅक मध्ये अमित महाडेश्वर यांची टीम आयन स्टार. या वेळेला खोलात टाकलेला बॉल प्रथमेश मयेकर कडून. यात बॉलचं उत्तर मात्र फलंदाजाकडे नव्हतं. खोदून काढला बॉल परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हतं, त्यामुळे धाव काही घेता आलेली नाहीये. निर्धाव चेंडूने सांगत होते 4 बॉल पूर्ण झालेत. 2 षटकार 1 विकेट 1 निर्धाव अशा पद्धतीचं मात्र 4 बॉलचं विश्लेषण आपण बघतोय. 38 धावा 1 गडी बाद. श्रीजा 11 लालबाग आपली प्लेइंग 11 अजूनही आमच्याकडेच आहे. आपण लवकरात लवकर यायचं आणि आपली प्लेइंग 11 घेऊन जाऊन फिलअप करून द्यायची आहे. दरम्यान या वेळेला पुन्हा एकदा बॅटची एज घेतोय आणि बॉल मात्र निघून जातोय थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार चौकार. चौकारासोबत मात्र डीजेला संधी. क्रिकेटचा हा उत्सव, क्रिकेटचा हा महोत्सव, क्रिकेटचा हे महासंग्राम, क्रिकेटचं हे रणसंग्राम, क्रिकेटचं हे द्वंद्व युद्ध, क्रिकेटची ही रणधुमाळी आपण बघतोय. SVPL 2025 दुसरं सीझन. आणि या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मात्र आणखीन एक बॉल आदित्य गायकवाडच्या बॅट मधून निघालाय आणि सरळ जाऊन विसावलाय तो सीमारेषेच्या पलीकडे. संघमालक अमित महाडेश्वर यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद आपल्याला पाहायला मिळाला खेळाडू कक्षामध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 धावांच्या सरासरीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1 गडी बाद 48 धावा. जगदीश जाधव 6 चेंडूत 26 वर तर आदित्य गायकवाड 4 चेंडूत 16 वर बॅटिंग करत असताना 3 षटकार मागील ओव्हर मधून 1 चौकार 1 डॉट आणि 1 विकेट अशा पद्धतीचं मात्र या दुसऱ्या ओव्हरचं विश्लेषण. आफ्टर 2 ओव्हर्स 48 फॉर 1 86 धावांचा करायचा पाठलाग. इक्वेशनही जाणून घेऊया. उर्वरित मात्र 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉल मध्ये मात्र आता हा सामना जिंकण्यासाठी आयन स्टार या संघाला 38 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज मेगा स्क्रीन वरती मात्र आपण हे इक्वेशन पाहताय. चिंतामणी 11 विरुद्ध आयन स्टार या 2 टीम मध्ये चालू असलेल्या या सामन्यादरम्यान 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 38 धावांची गरज. वेदस्तू राणे गोलंदाजीसाठी मात्र येणारा नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. वर्मा आपण जरा मैदानातून बाहेर थांबा. वेदस्तू गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. या वेळेला मात्र डाऊन द लेग साइड ट्रॅव्हल करणारा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पंच नासिर शेख सरांच्या माध्यमातून मात्र व्हाईट बॉलचा इशारा आम्हाला कळवला जातोय. व्हाईट बॉल. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर ही पहिली एक्स्ट्रा रन या डावातली आतापर्यंत येताना आपल्याला बघायला मिळते. 49 धावा स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद.
मोठ्या धावांचा पाठलाग नाहीये तसं बघायला गेलं तर एव्हरेज स्कोर आहे. आज सकाळच्या 17 पासून आपण जर मागे लक्ष टाकलं तर 4 ते 5 वेळेला 100 अधिक धावा या मैदानावर बनल्यात. आणि या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड, यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. वेदस्तू राणेने मिळवली विकेट. जगदीश जाधवची केले त्याला त्रिफळाचित. प्रतीक कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळतोय. प्रतीकने जर सलग 3 षटकार ठोकले तर सुदेश सकपाळ यांच्याकडून त्यांना 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. सध्या धावसंख्या झाली ती 49. 2 गडी बाद. तिसऱ्या ओव्हरची सुरुवातच मात्र या वेळेला आपण जर पाहिलं तर वाईट बॉलनं झाली होती आणि तदनंतर मात्र हा त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला. जगदीश जाधव मात्र पाहत राहिले तोपर्यंत यष्ट्यांचा वेध घेणारा हा परफेक्ट यॉर्कर आपण पाहिला तो वेदस्तू राणेकडून. 2 गडी बाद 49. टायमिंग करलेलं नाहीये. बॅटची टॉपेज घेतली होती. फिल्डर डाऊन दी बॉल आणि इथे मात्र पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय प्रतीक कदमचा खेळ. आल्या पावली मात्र माघारी परतावं लागेल. तिसरी विकेट, तिसरा धक्का. चांगला कॅच त्या ठिकाणी आपण पकडलेला पाहिला या युवा खेळाडूने. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक कदम त्याच्यासाठी मात्र 3 षटकारांसाठी पुरस्कार आला होता परंतु शून्याचा चष्मा घालून मात्र आज माघारी परतावं लागलं या बॉलवरती. तिसरा विकेट गमावला एन स्टार या संघाने. सामन्याचं समीकरण मात्र आता थोडंसं बदलताना दिसतंय. कुठेतरी पुनरागमन करण्याचा प्रयत्न होतोय चिंतामणी 11 संघाकडून. रोहन जातोय मैदानाच्या आत. एका बाजूला आदित्य आहेत. आदित्यवरची मात्र खूप मोठी जबाबदारी असणार आहे या सामन्या दरम्यान, कारण काल आपण पहिल्या मॅच दरम्यान जर पाहिलं तर खूप चांगला खेळ केला होता आदित्य गायकवाडने. आणि सध्या मात्र त्याच्या सोबत फलंदाजी करण्यासाठी रोहन जातोय मैदानाच्या आत. वेदस्तू राणी मात्र पुढील बॉलसाठी आतापर्यंत 3 बॉल हाताळले, त्यामध्ये 1 वाईड बॉल आणि 2 व्हॅलिड डिलिव्हरीज. त्यामुळे 2 बॉलचा खेळ पूर्ण. 4 चेंडू शिल्लक. 1 एक्स्ट्रा रन मात्र खर्च केली आहे आणि त्या व्यतिरिक्त 2 विकेट्स पटकावलेत. विकेटची हॅट्रिक मात्र पूर्ण करण्याची संधी आहे यावेळेला वेदस्तूच्या हातामध्ये. 2 विकेटची हॅट्रिक आतापर्यंत, परंतु हा फुल टॉस बॉल हाताळला गेलाय. कव्हर्सकडे मात्र दिशा दाखवण्याचं काम केलं यावेळेला रोहनने. पहिली विकेटची हॅट्रिक पटकावली होती ती अमेय बिरमोलेने आणि दुसरी विकेटची हॅट्रिक पटकावली गेली होती ती नवनाथजी गाडवे यांच्या माध्यमातून. सलग 4 विकेट्स मागील मॅच मध्ये मात्र पटकावले गेले आणि तदनंतर मात्र आता ही तिसरी विकेटची हॅट्रिक ज्याच्या हातामध्ये होती ती हॅट्रिक मात्र हुकलेली आहे गोलंदाज वेदस्तू राणेकडून. 3 बॉल पूर्ण होत आहेत. 50 धावा टीमच्या पूर्ण होतील आणि जिंकण्यासाठी आता इथून पुढे मात्र आपण जर पाहिलं तर 3.5 ओव्हरचा खेळ आहे. म्हणजे 3.3 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता. 6 षटकांचं हे शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आपण बघतोय. झटपट क्रिकेट आपण बघतोय. हळूहळू मात्र आता प्रेक्षकांची पावलं जी आहेत ती या ऐतिहासिक अशा शहीद भगतसिंग क्रीडांगणाकडे वळू लागलेली आहेत. संध्याकाळचं सत्र आणि दरम्यान या वेळेला लॉंग स्टॉप रिजन कडे बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळेल आणखीन 4 धावा. नशिबाचा चौकार लेग बायच्या स्वरूपातली का असेना, परंतु धावा मात्र मिळतील त्या 4. येतोय चौकार. अर्णव मराठा संघाचा बॅनर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. राजनजी साळी यांचा
संघ त्यांच्या बॅनरच्या दिशेने मात्र जाताना हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आदित्य गायकवाडला मात्र नशिबाच्या चौकारासोबत धावसंख्येला पुढे घेऊन जाताना आपण बघतोय. लेगबायच्या स्वरूपातली का असेना, परंतु ती लेगबायच्या स्वरूपातली धाव ही तितकीच महत्वाची आहे. या वेळेला मात्र हलकासा लेग कटर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॅट पासून मात्र चेंडूने वळण घेत रस्ता बदलत मात्र सरळ दिशा पकडली ती विकेट किपर प्रथमेश येंद्रेच्या बाजूने. डॉट बॉल येतोय. थोडीशी निराशा पाहायला मिळाली. अगदी बॉल टप्पा पडल्यानंतर जशा पद्धतीने वळला ना, तिथे मात्र आदित्य गायकवाड कुठेतरी थोडंसं आश्चर्यचकित झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. अपेक्षित केलं नव्हतं हे बॉलला दिलं जाणारं वळण. वेदस्तू राणे सुद्धा मात्र आता खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय आपल्या टीमसाठी. शेवटचा बॉल, या वेळेला मात्र खराब बॉल हाताळला गेलाय आणि त्या बॉलला मात्र दिशा दाखवली गेली आहे. चला आता मात्र रिव्ह्यूची मागणी केली आहे. बॅटिंग टीम कडून मात्र हा रिव्ह्यू मागितला गेलाय. अबोव द बेस्ट अंपायर्सचा कॉल आहे. धन्यवाद. अंपायर्स कॉल या वेळेला येतोय. DRS ची मागणी करतायत पंच. याची पडताळणी मात्र केली जाईल. आमचे तिसरे पंच सन्माननीय सूर्यकांतजी आढाव यांच्या माध्यमातून ट्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण विविध अँगलने मात्र हाय डेफिनेशन कॅमेरा सोबत एक दर्जेदार असं लाईव्ह स्ट्रीम आपल्याला पाहायला मिळते. आणि लाईव्ह स्ट्रीमिंगची संपूर्ण दारोमदार सांभाळली ती विपुलजी पांडुलकर आणि त्यांच्या संपूर्ण टेक्निकल टीमने. अशाच मोठमोठ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा जर तुम्हाला घर बसल्या पाहायच्या असतील तर नक्कीच आपण आमच्या प्रोलिग स्पोर्ट्सच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलला आताच्या आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. आणि हा नो बॉल आहे. चला 9+4 आणि मैदानावरती व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. स्पोर्टी सॅक या स्पोर्ट्स ब्रँडचे सर्वे सर्वा सन्माननीय भगवानजी सावंत आणि त्यांच्या समवेत अक्षयजी वारंग साहेब यांचं व्यासपीठावरती भव्य स्वागत. मनपूर्वक स्वागत सन्माननीय भगवानजी, सन्माननीय अक्षयजी. आपलं सुद्धा या ठिकाणी आज मात्र या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 मध्ये मोस्ट वेलकम. आपल्या शिवडी विधानसभेतल्या क्रिकेटसाठी मात्र भगवानजी सावंत यांचं मात्र खूप चांगलं योगदान राहिलंय. अक्षयजी वारंग यांचं खूप चांगलं योगदान राहिलंय. अर्थात स्पोर्टी सॅक फुलटॉस बॉल आणि या ज्युसी फुलटॉस बॉलचा पुरेपूर समाचार. हवा के साथ साथ घट्टा के संग संग बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतो एक दर्जेदार षटकार. ती 65 या धावसंख्येवरती. स्पोर्टी सॅकचा हा लोगो आपण पाहताय. स्पोर्टी सॅकचं जे जुनं दुकान होतं, जुनं शॉप होतं, ते आता मात्र स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. दुकान क्रमांक 4 तळमजला UP निवास इमारत डॉक्टर SS राव मार्ग तावरीपाडा लालबाग परळ मुंबई 12 या ठिकाणी मात्र हे दुकान आता स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. आणि आम्ही पुन्हा येत आहोत नवीन जागेत तुमच्या सेवेत. आवर्जून भेट द्या स्पोर्टी सॅक. डू विजिट स्पोर्टी सॅक. अगदी स्पोर्ट्स क्षेत्रातील आपल्याला गरजेच्या असणाऱ्या सर्व वस्तू आपल्याला या दालनामध्ये उपलब्ध असलेल्या पाहायला मिळतील. 18 चेंडू आणि 21 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे. चांगली फाईट होईल कारण आता मात्र सामन्याचं समीकरणच तसं आहे. 18 बॉल 21 जवळपास मात्र रन बॉल इक्वेशनच म्हणावं लागेल. 3 धावांचा फरक आहे. प्रथमेश मयेकर पहिला बॉल. या वेळेला मात्र लॉंग स्टॉप रिझन कडे. अगदी सन्माननीय युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य उद्धव साहेब ठाकरे यांच्या बॅनरच्या दिशेने मात्र हा बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा येत आहेत. पहिल्याच बॉलवर प्रथमेश मयेकरच्या गोलंदाजीवरती चौकार. एकूण 70 धावा 3 गडी बाद. पहिलाच बॉल 4 धावा आलेत. 17 बॉल 17. या वेळेला मात्र हाफ ट्रॅकर होता, त्याला मात्र पुल करायचा प्रयत्न केला गेला. डीप मिड विकेट मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. संध्याकाळच्या 17 मध्ये मात्र थोडासा वारा सुटलाय मैदानावरती, परंतु या स्पर्धेचा वारा या संपूर्ण शिवडी विधानसभेमध्ये अगदी
प्रत्येक गल्लीच्या तोंडावरती असणाऱ्या सर्व युवकांच्या तोंडामध्ये मात्र एकच विषय आहे, तो म्हणजे SVPL. त्यांच्या जिभेवरती त्यांच्या मुखावरती मात्र एकच नाव आहे, ते शिवसेना प्रमुख चषक 2025 सीझन 2. आणि यावेळेला मात्र लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने हल्ला चढवलाय. आणखीन एक बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय आणखीन एक ब्रँडेड षटकार. या षटकारानंतर हा सामना जिंकण्यासाठी स्कोर झालाय 3.5 ओव्हर नंतर 3.3 चेंडू नंतर 76 धावा 3 गडी बाद. 9 चेंडूत 32 वर आदित्य आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहन साळी 3 चेंडूत 6 धावांवर बॅटिंग करत असताना हा डॉट बॉल. 4 चेंडू पूर्ण होत आहेत. 2 चेंडूंचा खेळ या शिल्लक 4थ्या ओव्हर मधला. फाईट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला गोलंदाजांनी सुद्धा. धावसंख्या आपण जर पाहिलात तर एक एव्हरेज स्कोर, एक माफक धावसंख्या त्या ठिकाणी मात्र बनवली गेली होती. एक सरासरी धावसंख्या आतापर्यंतची या स्पर्धेतली 86 धावा. आज सकाळच्या सत्रापासून जवळपास 4 ते 5 वेळेला 100 अधिक धावा आपण बनलेल्या पाहिल्या. पहिल्याच मॅच मध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर 125 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. तदनंतर 115, मगाशी आपण 109 धावांचाही पाठलाग होताना पाहिला. परंतु या मॅच दरम्यान मात्र फक्त 85 धावांची गरज होती आणि ती गरज आता मात्र कुठेतरी अगदी सहज पूर्ण केली जाताना आपल्याला पाहायला मिळते ती आयर्न स्टारच्या फलंदाजांकडून. या वेळेला शॉर्ट आर्म जॅम केलाय. परत एकदा बॉल हवेत आहे, जाईल निघून सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. आदित्य गायकवाड मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर. बॉलची गरज. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रोहन साळी मात्र या मॅचचा एंड कसा करेल. आतापर्यंत ट्रेलर आपण पाहिला, पिक्चर आपण पाहिली, आता क्लायमॅक्सची वेळ झाली आहे. आणि राजन साळी संघ मालक, मगाशी आपण जो संघ पाहिला अर्णव मराठा, या संघाचे संघ मालक सन्माननीय राजनजी साळी यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकाराला 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. 4 धावांची गरज आणि मात्र यावेळेला बॅकफुट वर जाऊन रोहन साळीच्या बॅट मधून आणखीन एक दिमागदार षटकार येतोय. हाय हाय हायर अँड रोहन ऑन फायर येतोय त्याच्या बॅट मधून हा विजयी षटकार. आणि या षटकारासोबत मॅचची होती समाप्ती. या विजेता मॅचचा आयर्न स्टार लालबाग अमित माहेश्वर अँड टीम. हॅलो. आणि मुक्ताई स्पाटनच्या मागोमाग मात्र दुसरा पुढील फेरीसाठी क्वालिफाय होणारा संघ ठरलाय अमित महाडेश्वर यांचा आयर्न स्टार लालबाग. मनपूर्वक अभिनंदन मुक्ताई स्पाटन्स, आयर्न स्टार लालबाग. दोन्ही संघांचं कौतुक, दोन्ही संघांचं अभिनंदन.